गोलंदाज आर्यन यावेळेस पहिला सुंदर फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू आडवतोय. हे तर मात्र रनआउटची संधी होती. कुठेतरी चुकी करत असताना मोठा हादरा बसला असता शेलू संघाला साह्याच्या स्वरूपात, परंतु साह्याला जीवन दान मिळतंय. पहिला चेंडू 2 धावा घेण्यात यश येत आहे. 2 धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज सज्जा आर्यन यावेळेस फुल टॉस वर चेंडू कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. येथे मोठा आद्रा बसला तर शेलू संघाला साह्याच्या स्वरूपात. यावेळेस फुल टॉस वर चेंडू कोणत्याही साह्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज नॅट नंबर 3 वरती इन केले जात आहेत. शेलू संघाचा राजू पहिला हादरा बसलाय तो शेलू संघाला साह्याच्या स्वरूपात. आता पुढील फलंदाज राजू स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज. सलामीला गेलेला निलेश. यावेळेस आणखीन एकदा फुल टॉस पडलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. सलग बॅक टू बॅक दुसरा हादरा बसला. पंच आमच्याकडे बघतायत. नो चेंडू असेल. पंचांचा डिसिजन इथे अंतिम असेल. नो चेंडू असेल. तसेच अतुलजी किलेटकर आपणास विनंती असेल की आपण स्टेजवरून स्थानपन्न व्हायचंय. पंचांचा डिसिजन इथे अंतिम राहील. पंचांशी वाद घालायचा नाहीये. नो बॉल असेल त्यांनी डिसिजन दिलाय. अरे थर्ड अंपायरने इथे डिसिजन दिलेला आहे. नो चेंडू आहे. कृपया वाद घालू नका. थोडं थांबायचंय. नो चेंडू होता. आता असेल फ्रीट. उघडा डोले बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट. सुवर्ण संधी असेल फलंदाजांसाठी. फ्रीटचा चेंडू यावेळेस फटका खेचलाय. फ्रीटचा पुरेपूर उपयोग करत असताना येथून आलाय षटकार. षटकाराच्या सहाय्याने धाव संख्या 6 ने वाढते, जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती.
यावेळेस दुसरा फटका खेचलाय परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमा रेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. या स्पर्धेमधील षटकार हॅट्रिक ठोकणारा खेळाडू ठरतोय शेलू संघाचा गणेश याने षटकार हॅट्रिक ठोकले. सुरेख फलंदाजी माफ करा निलेश सुरेख फलंदाजी करतोय. शेलू संघाचे पॅकर विक्रांत रुटे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शेलू संघ आपणास विनंती असेल की आपण बसून घ्यायचंय पण कमिटी आपल्यावर निर्णय घेतील. तुम्ही बसून घ्यायचंय कृपया. पेनल्टी असेल याची दक्षता घ्यायची. शांत बसायचे पॅव्हिलियन मध्ये. धावसंख्या झाली ती 22. पहिल्या षटकामध्ये 22 धावा कुठल्या आहेत शेलू संघाने. यावेळेस फटका फसला. क्षेत्ररक्षक येथे कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. दुसरा आद्रा बसलाय शेलू संघाला. अतुलजी किलेटकर आपणास विनंती असेल की आपण स्टेजवर स्थानपन्न व्हायचंय. दुसरा आद्रा बसला तो गुणविषय शेलू संघाला. तसेच या स्पर्धेमध्ये जे आपण ज्या चेंडूने खेळतोय ती संपूर्ण चेंडू आपल्याला पुरस्कृत केलेत अतुलजी केलेटकर यांनी. आपला देखील आभार असलेला. तसेच आपण स्टेजवर स्थानपन्न व्हायचं. अतुलजी केलेटकर कुठे असाल. यावेळेस बॅट चेंज घेऊन सरळ चेंडू यष्टरक्षक फील्ड करतोय. सिंगल आलीये. एका धाबी स्कोअर कार्ड पुढे सरसावतोय जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. यावेळेस सुरेख फाटका येथून येथे आला षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 6 ने वाढतीये जाऊन पोहोचतीये 29 या आकड्यावरती. शेलू संघ आपणास विनंती असेल की आपण बसून घ्यायचं. खेळाडूंना वारंवार विनंती. यावेळेस ट्रॅव्हल केलंय ऑन साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात येतेशी मात्र सेफली 2 धावा घेण्यात यश येते फलंदाजांना. 2 धावेच्या म्हणजे स्कोअर कार्ड पुढे सरसावते जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू असतील पहिल्या सत्रातील. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. पुढचा चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. येथून आलाय चौकार. चौकार विसायने धावसंख्या 4 वाढतीये जाऊन पोहोचते 35 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातील. धावसंख्या झाली होती 35. येथून मात्र शेवटच्या चेंडूवरती फाटका खेचलाय.
षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचतीये 41 या आकड्यावरती. सुरेखा फलंदाजी पाहायला मिळाली 2 षटकांमध्ये. तब्बल 41 धावा कुठल्या शेलू संघाच्या फलंदाजांनी. धावसंख्या झाली ती 41. पेनल्टीचे 2 रन येथून ऍड केले जाता येतात. धावसंख्या झाली ती आता 43 आणि विजयासाठी 44 धाब्यांची गरज आहे शेलू संघाला. आपलं माफ करा, पोंजे संघाला असेल येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 44 धाब्यांची गरज. जे निलेश यांनी आता षटकार लगावलेत साई मसने यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल निलेश याच्यासाठी. सुरेखा षटकारांची आतिषबाजी केली निलेशाने. साई मसने यांच्याकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक गुगल पे त्याच्या अकाउंट वरती केले जातील साई मसने यांच्याकडून. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 44 धाब्यांची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 44 धाब्यांची गरज आहे. शेलू संघाकडून सलामीला आलेली जोडी दीपक आणि पहिला चेंडू यावेळेस फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. पहिल्या चेंडूवरती येथून माघारी परतावं लागतंय फलंदाज दीपक याला. पहिला हादरा बसलाय दीपक याच्या स्वरूपात पोंजे संघाला. ऋषभ जाधव आपण कुठे असाल समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपला निर्णय इथून कळवायचा आहे.
पंचांनी डिसिजन दिलेला आहे ते. पहिल्या चेंडूवरती येथून माघारी परतावं लागतंय दीपक याला आणि आता स्ट्राईकला असेल कुमार. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज प्रेमा येथून फाटका खेचलाय लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव घेतली फलंदाजातले. एका धावेने संघाचा श्री गणेशा होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 1 या आकड्यावरती. चला स्पीडअप करायचंय. फायनलचा थरार आपल्याला अजून खेळवायचा. फायनलचा सामना. येथून फाटका खेचलाय. येथून आला इथे षटकार. षटकार धाव संख्या जाऊन पोहोचतीये 7 या आकड्यावरती. खेळवायचा फायनलचा सामना. येथून फाटका खेचलाय. इथे षटकार. षटकाराच्या साहाय्याने धाव संख्या जाऊन पोहोचते 7 आकड्यावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फाटका खेचलाय. चेंडू सरळ 1 धाव सीमा रेषा पार. येतोय दत्ता याच्या बॅट मधून चौकार. चौकाराच्या साहाय्याने धाव संख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. दोन चेंडूंचा खेळ बाकी असेल. पहिल्या षटकातील धाव संख्या झाली ती 11. पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू. चेंडू सरळ शरीरावरती जाऊन आदळतोय. एक धाव आली आहे. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावतोय. जाऊन पोहोचतोय 12 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. यावेळेस आणखीन एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. परंतु क्षेत्ररक्षक आहे देता येणार. दुसरा हादरा बसलाय तो ओंजे संघाला उमाऱ्याच्या स्वरूपात. त्याला स्पीडअप करायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल स्पीडअप करायचंय. फायनलचा सामना अजून इथून खेळवायचा बाकी आहे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 32 धाब्यांची गरज आहे. ओंजे संघाला असेल येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 32 धाब्यांची गरज. मार्क वरती दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी यश. पहिला चेंडू येथून उडावलाय. क्षेत्ररक्षक स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये झेलचा प्रयत्न केला होता परंतु झेल येथून सुटला. एकच धाव आली आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेण्यात येते फलंदाजांना. एका धावेने धाव संख्या जाऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू 31 ची गरज. पुढचा चेंडू यावेळेस कट करून परंतु सुरेखेतून झेल टिपलाय. तिसरा हादरा बसलाय तो पोंजे संघाला आरेण्याच्या स्वरूपात. 5 चेंडू 31 ची गरज.
गोंडगे संघ आपण लाभ कर्णधार इथे पाठवायचंय. समोरून रक्षाशी संपर्क साधायचा गोंडगे संघ. येथून कव्हरच्या दिशेने टोलवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकच धाव आली आहे. येणारे 3 चेंडू आणि आता 30 धाव्यांची गरज. औपचारिकता शिल्लक असेल आता या सामन्यामध्ये. 3 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. सुरेखा चेंडूची फेकी केली होती. फलंदाजा चेंडू काही समजला नाहीये. शरीराचा वेध घेत असताना निर्धाव चेंडू आलाय. 2 चेंडू आणि आता 30 धाब्यांची गरज. औपचारिकता शिल्लक आहे. शेलू या संघाने सामन्यावरती आपला कब्जा करून ठेवलाय. 2 चेंडू शिल्लक असतील. ओव्हर पतीचा चेंडू येथून उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक फक्त बघत राहणार. येथून इथं आला षटकार. आता येणारे एक शेवटचा चेंडू असेल आणि 24 धाब्यांची गरज. शेवटचा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. इथून शेलू संघ सामना विजयी होतोय. फायनल मध्ये प्रवेश मिळवला तो शेलू संघाने. सुरेखा आतापर्यंत खेळ राहिलाय शेलू संघाचा.